राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे। एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यात या अतिवृष्टीमुळे 6,34,000 एकर शेतीचे नुकसान झाले आहे। नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर दिवाळीपूर्वीच पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाईल अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी या ठिकाणी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करताना दिली आहे। पाथर्डी तालुक्यातील करंजी गावात रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे करंजी येथील महत्त्वाचे 3ही पाझर तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत। त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागली असून नदीकाठची अनेक दुकाने, घरे, ट्रॅक्टर, दुचाकी, गाई, म्हशी आणि शेळ्या या महापुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत। किसन दानवे, बबन दानवे, बाळासाहेब दानवे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या शेताचे पुराच्या पाण्याने मोठे नुकसान झाले आहे। या सर्व नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी नुकतीच भेट दिली। यावेळी त्यांच्यासोबत आमदार शिवाजीराव कर्डेले, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार संग्राम भैया जगताप, कृषी अधीक्षक तहसीलदार डॉक्टर उद्धव नाईक यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते। कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पंचनामा करून त्याचा अहवाल आल्यानंतर दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई दिली जाईल असे आश्वासन दिले। परंतु ह्या महिन्याचा जर विचार केला, नुसत्या अहिल्यानगरमध्ये ह्या महिन्यामध्ये साधारणतः 6,34,000 एकर पीक क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे। आणि टोटल जर बेरीज अहिल्यानगरची आतापर्यंत जर शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानीची घेतली झाली तर 7,49,000 एकर क्षेत्राचं नुकसान नुसत्या अहिल्यानगरमध्ये झालेलं आहे। हे शेतकऱ्यावरती खूप मोठं संकट आहे आणि शेवटी हे निसर्गाचं संकट आहे। आणि निसर्गाच्या संकटामध्ये या राज्यातल्या शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे, सहकार्य झालं पाहिजे, ही भूमिका या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब यांचं बारीकसं लक्ष आहे। हे स्वतः तिघं पण आज राज्यामध्ये जिथं जिथं अतिवृष्टी झाली तिथं हे दौरा करतायत, शेतकऱ्यांच्या व्यथा, शेतकऱ्याच्या अडचणी हे जाणून घेत आहेत। आणि मी आपल्या माध्यमातून एवढं सांगतो की आमचा महसूल विभाग असेल, कृषी विभाग असेल, या सर्वांना अतिवृष्टीमुळे ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले, शेतीच्या पिकाचं नुकसान झाले, त्या सर्व पिकांचे पंचनामे, ज्या ठिकाणी घराची पडझड झाली आहे, ज्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे, ज्या ठिकाणी पशुधन वाहून गेलेलं आहे, काही ठिकाणी मनुष्य, मला वाटतं आपल्या इथं एक अजून जीवितहानी एक सापडलेलं एक अजून नाही, तर जे जे काय नुकसान झाले त्यामुळे त्या सर्व नुकसानी भरपाईचं पंचनामे करून पंचनाम्याचा अहवाल आल्यानंतर 10 दिवसामध्ये मदत ही माझ्या शेतकरी बांधवाला दिली जाईल। आणि ते 10 दिवसांपेक्षा म्हणजे दिवाळीच्या अगोदर संपूर्ण पंचनामे करून दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना त्याच्या नुकसान भरपाईची, पिकाची जी नुकसान भरपाई झाली त्याची संपूर्ण मदत ही शेतकरी बांधवांना दिली जाईल। यावेळी ढगफुटीमुळे घरांचे आणि शेताचे नुकसान झालेल्या मिर्झा मनियार, आशा दानवे आणि पद्मा दानवे यांनी आपल्या भावना एनडीटीव्ही न्यूज मराठीशी बोलताना व्यक्त केल्या। मिर्झा मनियार, माजी सभापती पंचायत समिती पाथर्डी। परवा झालेल्या घटनेमध्ये करंजी गावामध्ये न भूतो न भविष्यतो अशी परिस्थिती निर्माण झाली। अचानकरित्या प्रचंड पाण्याचा दाब या गल्लीमध्ये, समोरच्या गल्लीमध्ये आणि पाठीमागच्या गल्लीमध्ये आला। पाठीमागच्या गल्लीतील पाणी पुढच्या गल्लीमध्ये आणि ते सगळं पाणी ह्या गल्लीमध्ये, अधिक नाल्याचं पाणी, ह्या परिसरामुळं पूर्ण ही मनियार गल्ली पाण्याखाली गेली। त्याच्यामध्ये दत्तात्रय, गंगाधर क्षीरसागर, मिर्झा मनियार या ठिकाणी, रियाज बालम शेख, अब्दुल हमीद मनियार, मोहम्मद हनीफ मनियार, नूर मोहम्मद मनियार, निजाम मनियार, समोर निलेश साखरे, अशोक दानवे, बिस्मिल्लादी शेख, ह्या सगळ्या लोकांची घरं पूर्णपणे पाण्याखाली दबले गेली आणि जीवनावश्यक वस्तू जेवढ्या होत्या तेवढ्या एका लाटीत, पहिल्याच लाटीत निघून गेल्या। गॅसची टाकी, सिलेंडर, त्यानंतर वॉशिंग मशीन, बादल्या, भांडी कुंडी, सगळं जे काय असेल ना सर, कपडे लागतात ते पहिल्याच लाटीत सगळं वाहून गेलं। एवढा मोठा पाण्याचा तडाखा होता की भिंत देखील पडली समोरची। आम्ही आमच्या शेजारी सुभाष अकोलकर यांचं 2 मजली भांड्याचं दुकान होतं, ते तर होत्याचं नव्हतं झालं। अशी परिस्थिती
गेल्या 100 वर्षामध्ये कधीच घडली नाही. या नदीपात्रामध्ये समोर असणारा आमराई तलाव, त्याचा ओव्हरफ्लो, अधिक त्यात नदीपात्राचं मूळ पाणी आणि पुन्हा त्याच्यामध्ये घोडदारा तलावाचं ओव्हरफ्लोचं पाणी, असं तीन पद्धतीनं पाणी त्या एका नाल्यामध्ये, आणि त्या नाल्यामध्ये वरती केलेलं अतिक्रमण, त्या अतिक्रमणामुळं अचानक या ठिकाणी पाण्याचा लोंढा आला. पाणी दमादमाने त्याच ठिकाणी साचलं, अतिक्रमणाच्या ठिकाणी. आणि नव्यानं जो नॅशनल हायवे झालेला आहे, त्या नॅशनल हायवेची जी पुलाची रचना आहे ती देखील याला बऱ्याचशा अंशी कारणीभूत ठरली. अतिक्रमण अधिक पुलाची रचना आणि लोकांनी टाकलेला केरकचरा केलेला अतिक्रमण, या सगळ्या गोष्टी या कालच्या पुराला कारणीभूत ठरल्या. माझं नाव आशा संभाजी दानवे. आमची तर इतकं पाऊस आला, इतकी लुस्कन झाली का या लुस्कनीला मापच नाही. इतकी लुस्कन झाली का इतक्या मिरच्या. आम्ही भाजीपाल्याचा व्यवसाय करीत होतो. भाजीपाला तर गेलाच गेला, पण भाजीपाला तर गेलाच गेला. घरात पाणी, दारात पाणी, सगळी इतकी लुस्कान, फळाची बागाची सगळी लुस्कान, इतकी लुस्कान झाली का झाडच आमची उलथड पडली. डाळिंबाचा बाग गेला, संत्र्याचा बाग गेला. मोठी लुस्कान तर वावराची तर खूपच झाली. इतकी लुस्कान झाली की वावरच खांदून गेले, सगळे दगडच झाली, त्याच्यात मातीच राहिली नाही. सगळी माती अशी राहिलीच नाही. दगड, लाकडं, काही आमकं, आज सगळं वावरात आले. काहीच वावरात जायला जागाच राहिली नाही. घरातली तर बाकीची लुस्कान बाजूलाचे, पण वावरात तर इतकी झाली का बस, लईच बेकार लुस्कान झाली. ना पद्मा किसन दानवे, मी गावकरंजी. हे मी भाजीपाल्याचा व्यवसाय करीत होते. माझं आहे ना 9 टमाटर आणि 2 पुढे म्हणजे दोडके आणि कारले आणि भेंडी, माझे 10,000 रुपये हप्ता येत होता माझा. तेवढी नुकसान झाली. आणि घरामध्ये 21 गोण्या गहू वाहून गेले आणि शेरडा पण 4-5 करडे गेले. सगळ्या घरात पूर्ण पाणी. कोणी पण सरकार आमच्या घरी नाही आलेलं. या पाहणी दौऱ्यावेळी भाजप मंडळ अध्यक्ष संतोष शिंदे, माजी सभापती बाळासाहेब अकोलकर, माजी सभापती मिर्झा मणियार, माजी सभापती संभाजी पालवे, एकनाथ आटकर, करंजी गावचे सरपंच रफिक शेख, भोसे गावचे सरपंच बाळासाहेब टेमकर, सुनील पारखे, सुभाष अकोलकर, आबासाहेब अक्कोलकर, बंडू पाठक, नवनाथ आरोळे यांच्यासह कृषी, महसूल आणि ग्रामविकास विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. प्रतिनिधी पियुष टेमकर, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.